नको हे सगळं बोलू, मला काय इंटरेस्ट याच्यात. 14 फेब्रुवारी आलं आणि 12 का 13 फेब्रुवारीला बिग बॉसचं फिनाले होता. MC स्टॅन वाला सीझन होता तो. त्यासाठी मी एवढी क्रेझी होती ना की असं आमचा टीव्ही आणि टीव्ही समोरच मी अशी उभी होती की काय होतंय पुढे, काय होतंय असं. मला एवढी एक्साइटमेंट होती आणि ह्याच्यात मला फोन आला की सृष्टी मला तुला खरंच सांगायचंय काहीतरी, तू मला भेट ना 14ला असं तसं हे ते. आणि मी फुल याला बोलते तुला काय प्रँक बिंग करायचं आहे का, युट्यूब स्टार्ट केलंय का नवीन काय, मला नको हे सगळं बोलू, मला काय इंटरेस्ट याच्यात. इफ जर खरं असेल ना तर मला फोन पण नको करू इथून पुढं, असं मी याला बोलली. असं मी याला बोलले आणि मी ह्याचा फोन कट करून टाकला. ह्याने पण मला मेसेज केला आणि मी पण नाही केला. मग परत ह्याचा मला थोड्या दिवसांनी मेसेज आला की काय परत करायची का व्हिडिओ वगैरे, भेटायचं का. मग मी ह्याला फुल नाही का की इग्नोरच मारायची की नको बाबा काय हे ते. इग्नोर म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलेलो ना, तुला माहिती आहे स्कूलमध्ये कसं हिचं एकदम राहणं वगैरे चांगलं होतं नाही का, तर मी बोलते छपरी सारखं ते स्लीपर. त्याच्यानंतर मग हेअर कट वगैरे पण तुला माहिती मी फुल मला तेव्हा नावं ठेवायची ना ही हिची मैत्री. आणि तेव्हा मला वाटतं डायलॉगचा व्हिडिओ वगैरे बरेचसा राहायचा आणि सगळे बघायचे. अरे म्हणजे मला असं वाटायचं की मी नर्सरी पासून ते 12th पर्यंत एका म्हणजे एका काय म्हणतात एका सर्कल मध्ये होते आणि अचानक जर असा त्या सर्कलच्या ऑपोजिट कोणी आपल्याला भेटलं वेगळं वाटतं. आपल्याला डायरेक्ट नाव एकदम ठेवावं मला तर लागलं. डिस्कम्फर्ट होतं. मैत्रिणीला बोलायची नाव, मैत्री होती तुझी. ती पण रील स्टार आहे तर मी सांगू शकत. नाव नाही सांगू. ओके. हा पण